तर आज आम्ही पूर्ण रात्रभर चालून आदमापूरला चालत आहोत आणि आदमापूरला रात्री जाताना असं काय विषय होईल हे कधी वाटलंच नव्हतं. तुम्ही पण येणार असशीला तर ही चूक कधीच करू नका. तर नमस्कार, तर टेनके चॅनलचा डे 37 आहे. तर शनिवार ठरले की रातभर चालून आदमापूरच्या रविवारी सकाळी आरतीला जायचं. मग पोहोचलो पटमपुडे. इथं हनुमान मंदिर मध्ये झेंडा शेवटच लावल्या. मग पोहोचलो निप्पाणीत. इथपर्यंत अजून कुणाला काय व्हायला नव्हतं. मग शंभूराजाने नमस्कार करून गेला पुढे. मग रात्री थंड लागालती म्हणून मस्तपैकी चहा करून पिला. अजूनपर्यंत कोण पोरगी कॅडबरी दिली नाही, पण भावाने दिला. मग 20-25 किलोमीटर झाल्यावर मग जेवण केला आणि खाऊन घेतला. सगळेजण मोठं आबाळ बोलायला की हे करायचं ते करायचं. जेवण झाल्यावर सगळे आडवीच झाली. मग आम्ही तिघं चौघं पोरं पूर्ण चालून पोहोचलो आदमापुरात. मग मामांच्या दरबारात गेल्या आरती गावली. नारळ कापूर तीन घेऊन लाईनीत थांबून गेला आत दर्शनासाठी. दर्शन तीन सगळं झाल्यावर बहीण भजन करत बसलेला. मग मस्तपैकी प्रसादचे आंबेल तीन पिऊन घेतला. मग गेलता इथं पैसे चिकटवायला. ह्याच्यानं काय होते मला काय माहित नाही, तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मग भाऊ म्हणाल नजर लागल्या म्हणून काळा दोरा घेणार आहे. कोण म्हटला काजळाची डबे असल्यावर दोरा कशाला लागतोय. मग मामांच्या दरबारात बसून गेला बाहेर. भाऊनं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जाताना कमेंट मध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं लिहून जावा. धन्यवाद.